मित्रांनो, स्वागत आहे आपलं पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 तर तुम्ही बघितलं असेल, हा पार्ट 2 आहे. हे म्हणतात ते एवढं लाईट बिल तुम्हाला भरावंच लागेल. त्याचं कारणच मला समजत नाहीये, का भरावं लागेल? जेव्हा मी वापरलं नाहीये तर का भरावं लागेल? आता त्यांनी हे लाईट बिल चेक केलं, म्हणले ते रेडिंग्स पडलेत, तर ते नुसार तुम्हाला पैसे भरावेच लागेल. मी ते सांगतो की पॉसिबलच नाहीये. हा माझा पूर्ण बंडल आहे लाईट बिलचा, पाठीमागील एका वर्षाचा. जे ॲव्हरेज मला बिल येतं 700-800 रुपये, आणि एकदा इथं रीडिंगमध्ये यांचं बिल आलं ना, ते घेतातच बिल. माझा तेच प्रश्न आहे की का घेतात? काय चेंज झालं एक महिन्यामध्ये असा की जो डायरेक्टली पूर्ण एक वर्षाचं बिल मला एक सोबत आलं, आणि हे बिल मला भरायचं नाहीये. तुम्ही चेक करा ना, तुमच्या प्रॉब्लेम्स तुम्ही चेक करा. पण ते ह्यांना कुणाला काय घेणं देणं नाहीये. ह्यांच्या काय नियमामध्ये ते आलंय बिल, ते भरावं लागेल. तर आता इथून ह्यांनी तिसऱ्या ऑफिसला पाठवलं. हे दुसरं ऑफिस होतं आता बेकराई नगरचं. आता त्यांनी अजून एक ऑफिसचा ॲड्रेस दिलाय. ते म्हणले आम्ही अकाउंटिंगवाले आहेत, आम्ही ह्याच्यामध्ये काय नाही करू शकत, तुम्ही तिकडे जाऊन बोला आणि मीटर चेक करून घ्या. नाहीतर तुमच्या घरामध्ये वायरिंगचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. प्रॉब्लेम जर असेल तर मग एक वर्षात आला असतं ना कधी पण, ठीक आहे. ते म्हणतात तेवढ्या एक महिन्याचं जर प्रॉब्लेम असेल तर कंटिन्यू लाईट बिल जास्त आलं पाहिजे. पाठीमागच्या 6व्या महिन्यात 14,000 रुपये लाईट बिल आलं, आणि आता बरोबर 800-900 रुपये लाईट बिल आलं चालू महिन्यामध्ये. कसं काय? जर प्रॉब्लेम असला तर या महिन्याचं पण जास्त यायला पाहिजे लाईट बिल. बघू आता पार्ट 3 मध्ये वेट करा. आता पार्ट 3 पण काढतो मी.